आपल्याला सगळ्यांना खूप अजून लढायचं ही गोष्ट लक्षात घ्या। या राज्याचं पाठीमागे हे असला कालवा मला अजिबात मान्य नाही। उगा येड्या गाबाळ्यावानी चालू आहे मागाचा, म्हणजे निव्वळ येड्याची गँग असल्यासारखी। हे धंदे बंद करा। आपल्याला सुप्रीम कोर्टाचा आधार आहे, त्यांनी सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत आहे आणि शासन सुद्धा आपल्या सोबत आहे। पण ज्या पद्धतीनं इथल्या या सगळ्या आपल्या बंधूंनी आपल्या बांधवांनी आज जी विरोधकाची भूमिका घेतलेली आहे ही तुम्ही सगळ्यांनी नीट समजून घेतली पाहिजे। संविधान नावाच्या बापाची, आरक्षण नावाची जमीन 59 जातीमध्ये समान वाटून द्या, एवढीच आपली सगळ्यांची मागणी आहे। लक्षात घ्या की संविधान नावाच्या बापाची, आरक्षण नावाची जमीन 59 भावामध्ये वाटा, एवढीच आपली मागणी असताना ज्या पद्धतीचा विरोध तुम्हा आम्हा सगळ्यांना केला जातो तो तुम्हा आम्हाला कायमस्वरूपी गुलाम ठेवण्यासाठीच आहे। आणि मातंगाची अनुसूचित जातीतली स्वतंत्र ओळख निर्माण झाली पाहिजे। मान स्वतःच्या हिमतीवर आणि ताकदीवर उभा राहिला पाहिजे। विष्णू भाऊ कसबे, अमित भाऊ गोरखे असे समाजामध्ये तुम्ही सगळ्यांनी नेतृत्व उभी केले पाहिजे आणि आपल्या मांगाचीच आयडेंटिटी या राज्याला कळाली पाहिजे। यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट होऊन लढायचंय, लक्षात घ्या। आणि माझं या निमित्तानं सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे की हा लढा अत्यंत कठीण आणि व्यापक बनत आहे आणि म्हणून मला भाषण करू द्या, मला भाषण करू द्या, मला बोलू द्या, मला 2 मिनिटं, हे धंदे सगळे बंद करा। महत्वाच्या म्हणजे यांनी आता 2 मिनिटं भाषण केलं, हे मोठे लगेच कलेक्टर पंतप्रधान होणार आहेत असंच सगळं झालं। समय सूचकता असली पाहिजे आणि आपला हा मेसेज महत्वाच्या माणसाच्या तोंडून, मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनापर्यंत गेला पाहिजे। नेतेगिरी करायला आपलं उभं आयुष्य पडलेलं आहे, म्हणून ही चळवळ फार अतिशय वाईट टप्प्यावर आली। अण्णाभाऊंना अतिशय घाण पद्धतीने शिव्या दिल्या जातात, लहुजींना दिल्या जातात, विष्णू भाऊंना दिल्या जातात, अमित भाऊंना दिल्या जातात, आम्हाला शिव्या दिल्या जातात। अतिशय वाईट पद्धतीच्या टप्प्यावर ही चळवळ आहे आणि मोडीत काढण्यासाठी मोठी सिस्टीम उभी राहिलेली आहे। आपण त्या तुलनेमध्ये भलेही कमी असलो तर आपला इरादा अतिशय मजबूत आहे आणि म्हणून आपल्याला लढायचंय, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। धन्यवाद। मी सगळ्यांची नावं घेतली नाही, आयोजकांचं मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी काही गोष्टी स्पष्ट बोललोय की लय पुढे पुढे करून आपली चळवळ पुढे जाणार नाही, महत्वाच्या माणसांना बोलू द्या। थांबतो। धन्यवाद। सप्रेम जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत।